लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहेत, मात्र याच्यातही युवकांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे। यवतमाळ मतदारसंघात जर पाहिलं तर युवकांचे मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपल्यासोबत आहेत युवक वर्ग। मला एक सांग मित्र, यवतमाळ मतदारसंघ जो आहे यवतमाळ वाशिम या मतदारसंघात युवकांचे प्रश्न म्हणून तुझ्यासमोर काय प्रश्न तू लोकप्रतिनिधींसमोर मांडला? मेन म्हणजे तर सर गुन्हेगारीच आहे। गुन्हेगारी अशी आहे की जवळपास मादक पदार्थ वगैरे खुलेआम भेटत आहे आणि हे सगळं होण्याचं कारण एकच आहे की बेरोजगारी पूर्ण वाढलेली आहे, तरी पण बेरोजगारांसाठी काही करत नाही आहे। तर तेच एक मेन गोष्ट आहे की बेरोजगारी जर खतम झाली तर गुन्हेगारी खतम होणार। आणि यवतमाळ जिल्ह्यात जे आहे ते गुन्हेगारी आता सध्या तर खूपच वाढली आहे, बाहेर निघताना पण भीती वाटते कधी कधी। तर निश्चितच पूर्ण आपल्यासोबत युवक आहेत। काय तुझी समस्या आहेत आणि लोकप्रतिनिधीपर्यंत तू काय मांडणार? यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। अशा परिस्थितीत यवतमाळला कृषी विद्यापीठ मंजूर झालं होतं, पण या सर्व राजकीय लोकांच्या उदासीनतेमुळे ते कृषी विद्यापीठ हे चंद्रपूरला पळवण्यात आलं। मग उरलं काय तर ॲग्रीबायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी, म्हणजे जिवंत कोंबडे चंद्रपूरला दिले आणि जे मेलेले कोंबडे आहेत ते यवतमाळला देण्यात आलं। हे कुठंतरी चुकीचं आहे। हे शेतकऱ्यांच्या म्हणजे पोरांनी शेतकरी आत्महत्या करत आहे आणि हे होत असताना या प्रश्नाने हतबल होऊन शेतकऱ्याच्या पोरांनी आत्महत्या करावी की शासनाच्या हत्या कराव्या हे प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तुझी काय नेमकी समस्या आहे? सर, बेरोजगारी इतकी वाढली आहे। आता यवतमाळ जिल्ह्यातलं जे शासकीय रुग्णालय आहे तिथे खूपशा अशा जागा आहे जे रिक्त आहे, तर तिथे म्हणजे एक पण अशी भरती झाली नाही आहे। त्याच्यात भरती व्हायला पाहिजे। हे म्हणजे हे जे चालू आहे आता इलेक्शनचा माहोल चालू आहे, पण लोकांचं लक्षच नाही आहे की देशात चालू काय आहे। बेरोजगारी आहे, गुन्हेगारी आहे, सगळ्या वस्तू सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे। आता इतकी बेरोजगारी वाढली आहे, गुन्हेगारी वाढली आहे, तिथे इतकं ते सरकारी दवाखान्यात गेल्याच्यानंतर आपण कोणताही पेशंट किमोथेरपीसाठी तिथे कोणतं इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाही आहे, काहीच नाही आहे। महाराष्ट्रात सध्या 21,000 शिक्षकांची भरती निघाली होती, परंतु त्यापैकी फक्त 16,000 जागा हे भरण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी DED BED केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची ज्यांची जागा भरलेल्या गेली नाही त्यांना मग करून फायदा काय झालेला आहे। तरी उर्वरित जे जागा आहेत ते लवकरात लवकर भरावी हे आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर युवकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत। यवतमाळ शहरात वाढती गुन्हेगारी, शासकीय महाविद्यालयातील पदभरती, पशुसंवर्धन विभाग, एक ना अनेक प्रश्न समोर आहेत। सत्ता कोणाची येऊ, भाजप सत्तेवर येऊ या काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊ, मात्र युवकांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा या युवक वर्गाकडून होत आहे। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।